हेरले गावातील दर्गा कमिटीनं रविवारी 24 ऑगस्टला आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात हारुण देसाई पत्नीसह सहभागी झाले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला होता. हारुण यांनी त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली, पण हारुण यांनी तिथं उपस्थित महिलांना शिवीगाळ केल्याच्या गैरसमजातून साहिल आणि निहाल मोकाशी यांनी हारुण यांच्या अंगावर धावून जात त्यांना धमकावलं. तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी तो वाद मिटवला. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला हारुण देसाई शेताकडे गेले असताना शिवीगाळीच्या गैरसमजातून आणि पूर्ववैमनस्यातून इब्राहिम खतीब, साहिल मोकाशी, निहाल मोकाशी यांच्यासह 9 जणांनी धारधार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी जखमी देसाई यांना हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी नेलं होतं. मात्र देसाई गंभीर जखमी असल्यानं त्यांना CPRमध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेला 24 तास झाले तरी गुन्हा दाखल झालेला नव्हता. अखेर काल मंगळवारी सायंकाळी हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.